बालभारतीकडून चुकलं चौथीचं गणित, रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकली। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। बालभारती आणि लहानपण हे महाराष्ट्रातील प्रत्येक पिढीचं एक अतूट नातं आहे। आपल्यापैकी प्रत्येकासाठी बालभारतीचं पुस्तक म्हणजे केवळ अभ्यासाचं साधन नव्हतं, तर तो आपल्या बालपणातील सुवर्ण काळाचा एक जिवंत दस्तऐवज आहे। मात्र याच बालभारतीच्या पुस्तकामध्ये मोठा घोळ झाल्याचा प्रकार समोर आलाय। आता हा घोळ नेमका काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया। बालभारतीच्या चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये थेट भारतीय गणित तज्ञांच्या निधनाची तारीखच बदलण्याचा पराक्रम बालभारतीने केलाय। फक्त इतिहासच नव्हे तर लांबी, वजन आणि भागाकार या पाठातील संकल्पना आणि आकड्यांमध्येही गणिताचे धडे देणाऱ्यांनीच प्रचंड घोळ घातलाय। या गंभीर चुकांमुळे बालभारतीचं बिनचूक पाठ्यपुस्तकांचं गणित पूर्णतः बिघडलं आहे। एवढंच नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडल्याचं यावरून स्पष्ट होतंय। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत राज्यात 2025 आणि 26 पासून नवीन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येतोय। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी साठी नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे। या 4 इयत्तांच्या नव्या पाठ्यपुस्तकांनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यासही सुरू झालाय। मात्र चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात गंभीर चुका असल्याचं दिसून आलंय। गणिताच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये 109 पान क्रमांकावर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकली आहे। रामानुजन यांचं निधन हे 26 एप्रिल 1920 रोजी झालं आहे, तर पाठ्यपुस्तकामध्ये त्यांच्या निधनाची तारीख ही 27 एप्रिल 1920 अशी दिली आहे। एवढंच नव्हे तर गणिताच्या मराठी माध्यमांच्या पाठ्यपुस्तकात लांबी व वजन पाठातील वजन संकल्पना ही समजावून सांगण्यासाठी पान क्रमांक 55 वर स्वाध्याय शीर्षकाखाली ब गटामध्ये 6वा आकडा 1000 ग्रॅमपेक्षा जास्त असा पर्याय दिला आहे, परंतु तो चुकीचा असून 1000 किलोग्रॅमपेक्षा जास्त असं पाहिजे। इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात मात्र बरोबर पर्याय यासाठी दिला आहे। आता इंग्रजी माध्यमांमध्ये भागाकार पाठामध्ये पान क्रमांक 77 वर 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे ही संकल्पना सांगताना 40 रुपये सुटे केले, म्हणजेच 40 एकक रुपये होतात, म्हणजेच रुपये 1.40 अधिक 9 बरोबर 49 असं दिलंय। मुळात हे गणित 40 अधिक 9 म्हणजेच 49 असं पाहिजे आहे। 1.40 ऐवजी 40 हा आकडा इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात असणं अपेक्षित आहे। मराठी माध्यमात मात्र हे गणित बरोबर आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। याबाबत बालभारतीची बाजू जाणून घेण्यासाठी संचालक अनुराधा ओक यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याची माहिती समोर आली। चौथीच्या गणिताच्या नवीन पाठ्यपुस्तकामध्ये 3ऱ्या पाण्यावर दिलेली गंमत ही खूप छान असल्याचं गणिताच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे। गणित विषय आवडता आणि 10वी पर्यंतचं गणित हे शिकवलेलं असूनही आपल्याला गंमत माहीत नव्हती याची खंत अनेक शिक्षकांनाही वाटत आहे। चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात वेगवेगळी चित्रे, प्रसंगानुरूप चित्रे दिल्याने विद्यार्थ्यांना समजायला सोपं जाणार आहे, परंतु लांबी व वजन पाठातील स्वाध्यायामध्ये आणि भागाकार पाठातील 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणं यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करणं आवश्यक असल्याचंही सांगितलं जाते। बालभारतीकडून झालेल्या या चुकीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।